Very good evening to one and all. That will go with the prayer now. Ya kundendu tushar har dhavala, ya shubhra vastrāmrita, ya veena manditakara, ya shveta padmasana, ya brahmanchuti shankara pradibir deve sada vandita, samam patu saraswati bhagavati nishesha sadhyapaha. One, two, three, four, five, six, seven, eight. शायद एक ही कोई तो भी बाकी है. आई थिंक सो. रोमा मैम आए आला है. विद्या मॅम आल्यात का? आल्यात, ठीक आहे. स्वाती मॅडम आहेत, अश्विनी ताई पण आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9. एक कोई तो भी बाकी है. कौन बाकी है? तिरके मैम. ओके. प्रीतिमा मैम बाकी है. प्रीतिमा, ठीक है, आएंगे. चलो कोई बात नहीं, तब तक हम हमारा चालू कर देते हैं. Yesterday I have just sent you exercise that. How many of you have solved? Raise the hand please. Raise the hand. आप में से कितने लोगों ने सॉल्व किया है? जरा हैंड रेज करके बताइएगा. राइट. विद्या मैम से आई हैव. रोमा मैम यस. ओके. ज्योति मैम, पायल मैम also solve the exercise. What about others? Raut ma'am, Jadhav ताई, मुद्रिका मैम. सर रिटर्न करायला वेळ नाही मिळाला पण ओरल केलं मी. ओके, ओरल केलंय. राईट, गुड, वंडरफुल, फाईन. चला, काहीतरी केलंय ना, दॅट इज इम्पॉर्टंट. फाईन. ओके, चलो हैंड डाउन प्लीज. हैंड डाउन कर दो. आई विल जस्ट गो फॉर दैट. राइट. इसके अलावा भी कुछ बहुत सारे आपके मन के अंदर जो सवाल है डब्ल्यूएच क्वेश्चन के, वो भी आज सॉल्व कर लेंगे. फाईन. पहिला प्रश्न जाधव मॅडम तुम्हाला आहे. येथे किती खुर्च्या आहेत? How many chairs are here? तेथे किती संगणक आहेत? How many computers are there? कम्प्युटर्स आर देअर. नेक्स्ट, ज्योती मॅडम तुम्हाला प्रश्न आहे. तिथे कोणतं मंदिर आहे? Which temple is there? येथे किती पाणी आहे? How much water in here? इज हियर. इज हियर. Is राईट. here. राईट. राऊत मॅडम, नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. तेथे किती नारळाची झाडे आहेत? हाऊ मेनी कोकोनट ट्रीज आर देअर? राईट. येथे किती नद्या आहेत? हाऊ मेनी रिव्हर्स आर हियर? राईट. नेक्स्ट, रुमा मॅडम तुम्हाला आहे. तेथे किती लिटर तेल आहे? How many liters oil are there? हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑइल असेल हवा. लिटर्स ऑफ ऑइल Oil are there. आर देअर. नेक्स्ट, येथे किती विद्यार्थी आहेत? How many students are there? आर हियर. येथे. येथे म्हणजे हियर लावावं लागेल आपल्याला. Are here. राईट, गुड. नेक्स्ट, पायल मॅम, हो, नेक्स्ट. हो. तिथे कोण आहे? Who is there? राईट. तिथे किती शाळा आहेत? How many schools are here? आर देअर. There. येथे विचारलं ना सर, येथे किती शाळा आहेत? ओके, येथे असेल तर मग हियरच लावायचं आहे. येस मॅम. हा. करेक्ट. हा सर, मला एक सर 2 मिनिटं. हा, बोला ना मॅम. लिटर साठी जे इथं आहे ना वर दिलेलं, मी ना आरच केलतं, पण सकाळी ना मॅम म्हणे की लिटर असो किंवा जे पण लिक्विड आहे त्याच्यासाठी इज वापरायचं. हो, इजच वापरायचं मॅडम. आता आपण आर सांगितलंय तुम्हाला? हा? आता आपण आर बोललो का? हाऊ मेनी लिटर्स? हो, लक्षात ठेवा, जेव्हा आपण एखादं द्रव पदार्थ असतो किंवा अनकाउंटेबल मुवमेंट्स असतात, या सगळ्या याच्यामध्ये आपण कलेक्टिव्हली इजच वापरतो त्यासाठी. म्हणजे हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑइल, लिटर्स ऑफ ऑइल कलेक्टिव्ह प्रोसेस मध्ये घेतो म्हणून त्याला इज लावायचं असतं. आता आर सांगितलं असेल, सॉरी, त्याला इज करून घ्या. हाऊ मेनी लिटर्स ऑफ ऑइल इज देअर? हाऊ मच केलं तर सर रॉंग होईल का? ते लिटरचं असेल तर? लक्षात ठेवा, लिटर आल्याच्या नंतर हाऊ मच नाही करता येणार आपल्याला.
हाऊ मच नाही करायचं. हाऊ मच. लिटर ही काउंटेबल प्रोसेस आहे. जर असं असतं की फक्त तिथे किती तेल आहे, हाऊ मच हा. इज देअर असं वापरलं असतं. हाऊ मच ऑइल इज देअर. बरं सर. काउंटेबल प्रोसेस मध्ये जर आपण कलेक्टिव्हली एखादी गोष्ट घेतोय तर तिथं आपण इजच वापरणार. पेट्रोल असेल, डिझेल असेल, पाणी असेल, ऑइल असेल, तिथं आर वापरायचं नाही. नेक्स्ट आपण इंग्लिश टू मराठी पाहूया थोडस. स्वाती मॅडम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे. हाऊ मेनी लॅपटॉप्स आर देअर? तेथे किती लॅपटॉप आहेत? विच ट्रीज आर देअर? येथे कोणते झाड आहे? येथे कोणते झाडे आहेत? हियर आहे ना, हियर असेल तर येथे कोणती झाडे आहेत. नेक्स्ट मुद्रिका मॅडम, हाऊ मेनी फ्लावर्स आर देअर? किती फुले आहेत? हा, तिथे किती फुले आहेत तिथे. नंतर हु इज हियर? इथे कोण आहे? राईट. हाऊ मच पेट्रोल इज देअर? तेथे किती पेट्रोल आहे? अगदी बरोबर आहे. आहेत नाही, आहे फक्त. विद्या मॅम, नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. हाऊ मच इंक इज हियर? येथे किती शाई आहे? व्हॉट इज देअर? तिथे काय आहे? राईट. हाऊ मच वॉटर इज हियर? येथे किती पाणी आहे? राईट. अश्विनी मॅम, नेक्स्ट क्वेश्चन फॉर यू. हाऊ मेनी मोबाईल्स आर देअर? तर त्या फक्त ऐकणार आहे, आन्सर नाही देणार आहे. बरं बरं, फाईन, काय हरकत नाही. जाधव मॅडम, तुम्हीच सांगा मग. हाऊ मेनी मोबाईल्स आर देअर? सांगू का सर? हा, अश्विनी मॅडम सांगा प्लीज. तेथे किती मोबाईल आहे? राईट. आणि विच बुक्स आर देअर? विच बुक्स आर देअर का? तेथे कोणते पुस्तक आहे? तेथे कोणती पुस्तके आहेत? ओके. राईट राईट, फाईन फाईन फाईन. आता थोडस ऍडव्हान्समेंटच्या गोष्टीवर जाऊया. म्यूट करा. गरज असेल तेव्हा मी सर परत. मला एक डाऊट होता. डाऊट आहे, बोला ना मॅडम. प्रश्न विचारला होता. तू समजा किती पैसे आहेत, तर पैसे हे काउंटेबल असताना आपण त्याला तुम्ही सांगितलं तर हाऊ मच वापरायचं, तर हाऊ मेनी आणि हाऊ मच कधी वापरायचं ते सांगा. लक्षात ठेवा मॅडम, पैशांच्या बाबतीत कसं होतं, जेव्हा आपण रुपी किंवा नोट्स या जर संकल्पना वापरल्या, रुपी किंवा नोट्स, तर तिथे आपल्याला हाऊ मेनी रुपीज, हाऊ मेनी नोट्स असं वापरू शकतो आपण. परंतु जेव्हा मनी ही संकल्पना वापरल्या जाते, तेव्हा काउंटेबिलिटीची प्रोसेस मध्ये किती पैसा आहे आता सध्या हे माहित नाहीये, असं कन्सिडर करावं लागतं. आणि म्हणून हाऊ मच मनी इज देअर इन युअर पॉकेट? तुझ्या पॉकेटमध्ये किती पैसे आत्ता काय, आत्ता मला माहित नाही. ते जरी मोजता येत असले तरी आत्ता मला किती हे सांगता येत नाहीये. बरोबर आहे. तसंच हाऊ मच वॉटर इज देअर इन जायकवाडी डॅम? ते सहज काउंटेबल नाहीये. बरोबर आहे. दशलक्ष घन मीटर काहीतरी असतं त्याच्यामध्ये, आहे ना. दॅट इज अ डिफरंट पार्ट. परंतु जर मी म्हटलं की हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर, तर तिथे मेनीच वापरणार. हाऊ मेनी बॉटल्स ऑफ वॉटर, तर तिथे मेनीच वापरणार. तिथे मच वापरायचं नसतं. म्हणजे मूळतः काउंटेबल साठी मेनी वापरायचं आणि अनकाउंटेबल साठी मच वापरायचं, ही जरी संकल्पना असली तरीही काही ठिकाणी आपल्याला अपवादात्मक गोष्टी पाहाव्या लागतात. परंतु त्याच्यातही पॅरामीटर्स हेच आले, काउंटेबल आणि अनकाउंटेबलचे. त्यात पॅरामीटर वेगळे नाही. आता जसं इन्फॉर्मेशन आहे बघा, है ना. हाऊ मच इन्फॉर्मेशन डू यू हॅव विथ यू? तुमच्याकडे किती माहिती आहे? पण आता बघा, माहितीच विचारते पण हाऊ मेनी कसं वापरायचं बघा. हाऊ मेनी पेजेस ऑफ रिटन इन्फॉर्मेशन डू यू हॅव? तुमच्याकडे किती पेजेस माहिती, लिहिलेली माहिती आहे? तिथे आपण हाऊ मेनी वापरलं, कारण त्यामध्ये पेपर फॉर्मेशन आहे, रिटन फॉर्मेशन आहे, त्याला काहीतरी साचेबद्ध कार्यक्रम आहे.
आणि त्याला मोजता येतं आपल्याला. म्हणून आपण तिथं हाऊ मेनी पेपर्स ऑफ इन्फॉर्मेशन डू यू हॅव असं आपण वापरू शकतो. आणि फक्त इन्फॉर्मेशन जर म्हणायचं असेल तर हाऊ मच इन्फॉर्मेशन डू यू हॅव अबाउट अमेरिका, तुम्हाला अमेरिकेबद्दल किती माहिती आहे अजून, असं आपण वापरलं जातं. म्हणून पॅरामीटर्स काउंटेबल अनकाउंटेबलचे आहेच, परंतु काय वापरतोय आपण आणि ते खरंच काउंट करता येतं का याच्यावर आपल्याला लक्ष देणं गरजेचं आहे. एखाद्या वेळेला पेपरमध्ये हाऊ मेनीच्या ऐवजी हाऊ मच वापरलं गेलं म्हणून तुम्हाला चूक दिलंय असं युजली होत नाही, कारण त्याचे मूळ अर्थ सारखे असतात. पण आपल्याला आपण टीचर आहोत म्हणून आपण प्रॉपर पद्धतीने सेन्स ठेवूनच वाक्य बोलायला पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सगळ्या गोष्टी तशा एक्सप्लेन केलाय. मुद्रिका मॅडम क्लिअर झालंय? हो सर, क्लिअर. येस, फाईन. आता अजून कोणाला काय डाऊट आहे डब्ल्यूएच क्वेश्चनचे विचारा. पहिल्यापेक्षा थोडं कॉन्फिडेंटली डब्ल्यूएच क्वेश्चन बनवता येतील, वापरता येतील, बोलता येतील. आता खऱ्या अंशाने आपल्याला सुरुवात करायची ती टेन्सेसला घेऊन डब्ल्यूएच क्वेश्चनची. आलं लक्षात? टेन्सेसला घेऊन डब्ल्यूएच क्वेश्चनची. आणि ज्याला याच्यामध्ये मास्टरी मिळाली तो माणूस कुठल्याही माणसाशी कम्युनिकेट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता पहिला प्रश्न मी विचारणार, डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करणार आहे आणि मग तुम्हाला काही गोष्टी लागल्या तर समजून सांगणार आहे. आणि प्रॅक्टिस प्रोसेस किती सोपी होऊ शकते याच्यावर पण आपण आज कॉन्सन्ट्रेट करणार आहे 2 पद्धतीने. पहिला प्रश्न आहे राऊत मॅडम तुम्हाला. बघा बरं का, आता थोडे टफ प्रश्न येणार, ज्याला वाटलं ते लिहू शकतं, ज्याला वाटलं ते फक्त उत्तर देऊ शकतं. राऊत मॅडम, तुम्ही आतापर्यंत अमिताभ बच्चनचे किती चित्रपट पाहिलेले आहेत? How many pictures do you see आता बघा, आपण of काहीही Amitabh Bachchan? काहीही विचार न करता डायरेक्ट उत्तर दिलं की असं होणार. करा बरं विचार, सांगा कोण कोण सांगू शकतं, हँड रेज करा पटकन. How many pictures are you see of Amitabh Bachchan till now? स्पीड अँड ॲक्युरेसी. बोला. ज्योती मॅडम सांगताय उत्तर, सांगा मॅडम. How many pictures have you seen now, Amitabh Bachchan? आता थोडंसं लक्ष ठेवा, अजून याच्यामध्ये आपण कसं करू शकतो बरोबर सांगण्याचा प्रयत्न केला मॅडम तुम्ही. हाऊ मेनी मूवीज ऑफ अमिताभ बच्चन. Okay. कारण आपला ऑब्जेक्ट काय माहितीये का, चित्रपट हे ऑब्जेक्ट नाहीये, अमिताभ बच्चनचे चित्रपट हे ऑब्जेक्ट आहे. How many movies Amitabh Bachchan? ऑफ अमिताभ बच्चन. राईट. दोन्ही प्रकारे वाक्य बरोबर आहे, म्हणजे आता मॅडमनी जसं सांगितलं तसं वाक्य पण बरोबरच आहे. आणि मी जे सांगतोय तुम्हाला, हाऊ मेनी मूवीज ऑफ अमिताभ बच्चन हॅव यू सीन टिल टुडे. राऊत मॅडम लक्षात आलं का? लक्षात ठेवा, फटकन उत्तर देण्याच्या नादी लागू नका, आपल्याला करेक्ट उत्तर देण्याच्या मागे लागा. हो सर, ते प्रेझेंट परफेक्ट मध्ये आलं ना सर? हा, पाहिलेले आहे असं म्हटलं की नाही मी तुम्हाला, मग हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट मध्ये आलं. सगळ्यात पहिले आपण काय केलं, वाक्यात कुठला डब्ल्यूएच क्वेश्चन वापरला जातो तर हाऊ मेनी. दुसरं पॅरामीटर, वाक्य कोणत्या रचनेचं आहे, कोणत्या टेन्सचं आहे. आणि तिसरं पॅरामीटर, त्याच्यात सहाय्यकारी क्रियापद म्हणून कशाचा रोल प्ले होतो प्रश्न बनवताना
ते सांगणं गरजेचं आहे. पॅरामीटर लावा, एकही वाक्य चुकणार नाही 100%. परंतु अॅक्युरेसीवर काम करा आणि मग नंतर स्पीडवर काम करा. दोन्ही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. सगळ्यांना वाक्याचा अर्थ कळाला का? व्यवस्थित ट्रान्सलेशन कळालं का? हे असंच का केलं? असं काही डाऊट आहे का? हे असं का केलं नाही आपण? याच्यावर मास्टरी यायला फक्त टेन्सेसवर मास्टरी पाहिजे. टेन्सेसवर ज्याची मास्टरी आहे तो कुठल्याही काळात काही वाक्य फिरू शकतो. आता बघा, पुढचं वाक्य मी विचारतोय स्वाती मॅडमला. स्वाती मॅडम, गांधीजींनी किती पुस्तकं लिहिली? How many books write the Gandhiji? How many books write? How many books? काळ कोणता आहे? Past tense. कोणता पास्ट टेन्स? Past continuous tense. गलत जवाब मॅडम, गलत जवाब. Past perfect. गलत जवाब. How many books had been write? गलत जवाब, गलत जवाब. आमच्या पायल मॅडम सांगता बघा. पायल मॅडम सांगा. How many books did write Gandhiji? प्रेझेंट परफेक्टचं आहे का सर सेंटेन्स? हॅलो, नाही, प्रेझेंट हॅलो. परफेक्ट. प्रेझेंट परफेक्टचं नाही. नाही नाही मग सर बरं, जाऊ तर द्या. कमी सांगायची. चला, दुसरं कोण सांगताय? सर सिम्पल पास्ट टेन्स आहे का? येस, सिम्पल पास्ट टेन्स आहे मॅडम. मी काय विचारलं तुम्हाला? हाऊ गांधी. मेनी हा, बोला सांगू बोला. का सर उत्तर? येस, सांगा सांगा. हाऊ मेनी बुक्स डिड राईट गांधीजी? गलत जवाब. कन्स्ट्रक्शन मिस आउट झालं. हो. कन्स्ट्रक्शन. येस, सांगा ज्योती मॅडम, सांगा. How many books wrote Gandhiji? गलत जवाब. सहाय्यकारी Writes wrote. सहाय्यकारी क्रियापद लावा ना मॅडम, सहाय्यकारी क्रियापद लावा ना. Second form आहे ना सर? हो मॅडम, सहाय्यकारी क्रियापद लावा लागल प्रश्नार्थी वाक्यात. सेकंड फॉर्म कशाला लावा लागल? हाऊ मग मेनी इथे डीड गांधीजी राईट? राऊत मॅडम सांगितलं डीड राईट गांधीजी. कन्स्ट्रक्शन मिस आउट झालं मॅडम, कन्स्ट्रक्शन मिस आउट झालं. हाऊ मेनी मी बुक्स. डायरेक्ट सेकंड फॉर्म लिहिलं. हा, सेकंड फॉर्म नाही लागणार मॅडम, कारण प्रश्नार्थी वाक्यामध्ये आपण सिंपल पास्ट करत असताना डीडचा वापर करतो आणि नंतर क्रियापदाचं पहिलं रूप लावतो. ज्याला टेन्सेस वर मास्टरी आली तो माणूस काहीही करू शकतो, काही. हाऊ मेनी बुक्स डीड गांधीजी राईट? स्वाती मॅडम, कळालं का? हा, सगळं वापरून झालं म्हणा. हॅड वापरून झालं, वॉज वेअर झालं, हॅड बीन झालं, सगळं झालं. शेवटी डीड पण वापरलं, पण वाक्य रचना मिस आउट झाली. तुम्हाला सांगू का, तुम्ही एवढं खेळणार आहेत ह्या सगळ्या गोष्टीवर. ज्याला खरं मास्टरी मिळवायची तो खूप खेळणार आहे या सगळ्या गोष्टींना घेऊन. चला, पुढचा प्रश्न आहे विद्या मॅडमला. विद्या मॅडम, रेडी? Yes, sir. येस मॅडम, ओके फाईन. पुढचा प्रश्न आहे की तुम्ही पुढच्या महिन्यात कुठलं ठिकाण पाहण्यासाठी जाल? जाल, फ्युचर टेन्स. येस, जाल म्हणजे फ्युचर टेन्स. अगदी बरोबर आहे. ज्याला येत असेल त्याने हँड राईज करा बरं का, काय प्रश्न नाही. पुढील महिन्यात तुम्ही कुठली जागा पाहण्यासाठी जाल?
तर खूपच मिक्स होतंय. हीच तर मजा आहे WH क्वेश्चनची. जेवढं डीप जाल तेवढं अजून 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 मोठं वाक्य तयार करू शकतो. मी तुम्हाला असं 3 वाक्य एकत्र करून पण दाखवणार आहे WH क्वेश्चनची. सर एकामध्येच गोंधळ झालाय खूप. आणि तुम्हाला येणार मॅडम, तुम्हाला सांगतो काही गोंधळ नाहीये. फक्त तुम्ही थोडासा टेन्सेसचा सेन्स लावा. 100% तुम्हाला वाक्य बरोबर येणार म्हणजे येणारच 100%. आता आज सोपी पद्धत सांगणार मी अजून तुम्हाला अभ्यास करायची. तीच पहिले सांगा मला सर, हे काही घेऊ नका आता. येस जाधवताई बोला. बोला हो जाधवताई, बोला बोला. Which place will you see of next month? ओके. बरोबर आहे काय? बोला बरं, अजून कोणाकडे काही उत्तर आहे का? सर कुठे म्हणल्यावर वेअर इन ना? नाही, कोणतं ठिकाण पाहण्यासाठी तुम्ही जाल, अच्छा कोणतं, हा कोणतं ठिकाण. म्हणून त्यांनी विच प्लेस बरोबर वापरला ना. हम्म. दिमाग की बत्ती जला. नाही जमतंय सर. बंद पडली तर बुजली दिमाग की बत्ती. बघा किती सोपं आहे. ऍट विच प्लेस म्हणजे कोणत्या ठिकाणी. ऍट लावायचं जात होते तिथे. ऍट विच प्लेस. आता हे हळूहळू कळेल तुम्हाला. ऍट कुठे लावायचं, इन कुठे लावायचं, दॅट कुठे लावायचं. ऍट विच प्लेस विल यू गो टू विजिट इन द नेक्स्ट मंथ. At which place will you go to visit in the next month? सर हा बोला मॅडम. मी असं लिहिलं होतं, व्हिजिटच्या जागेवर सी लिहिलं होतं, नाही जमणार का सर? चालेल ना, फक्त मग ऍट विच प्लेस लावा नाही लागणार. फक्त विच प्लेस विल यू गो टू मी विजिट. असं लिहिलं होतं सर, विच Will you- प्लेस विल यू गो टू सी इन द नेक्स्ट मंथ, असं लिहिलं चालेल होतं मॅडम. सर. मी चुकलं होतं का बरोबर होतं? चालेल मॅडम, काहीच हरकत नाही. अगदी बरोबर आहे, काही हरकत नाही. प्रॉपर पद्धतीने जसं मी सांगितलं तसंही केलं चालेल, आणि राऊत मॅडम जसं म्हटलं तसं केलं तरी चालेल. लिहायचं असेल कोणाला तर लिहून घ्या. ऍट विच प्लेस will you go to visit? At which place will you go to visit in the next month? आता बघ अगदी सोपं वाक्य. अश्विनी मॅडम विचारू का तुम्हाला? ठीक आहे. पुढचा प्रश्न रोमा मॅडम तुम्हाला आहे. रोमा मॅडम विचारू का? हो सर. राईट. शिवाजी महाराज कोणाच्या अगेन्स्ट मध्ये लढत होते? शिवाजी महाराज कोणाच्या अगेन्स्ट मध्ये लढत होते? कोणता काळ आहे सांगा बरं. पास्ट परफेक्ट टेन्स आहे का सर? गलत जवाब, गलत जवाब. पास्ट परफेक्ट टेन्स नाही ना मॅडम. कोणता काळ आहे हा? काळ लवकर ओळख. होते. पास्ट कंटिन्युअस. अगदी बरोबर आहे. पास्ट. सांगा पटकन सांगा. काय सर? शिवाजी महाराज कोणाच्या विरुद्ध लढत होते? होते. शिवाजी महाराज
कोणाच्या विरुद्ध कसं येणार सगळ्यात पहिले? चला सुरुवात मी करून देतो. अगेन्स्ट ऑफ हुम असं लिहा. अगेन्स्ट ऑफ हुम, WHOM. अगेन्स्ट ऑफ हुम. आता सांगा पुढचं वाक्य. सगळं सगळं झालं आता. शिवाजी महाराज was against of home struggle. मुद्रिका मॅडम सांगताय उत्तर, सांगा बरं. शिवाजी महाराज was against एकदम बॉम्ब गोळी टाकले सर म्हणा तुम्ही लगेच. एक इकडून बॉम्ब पडतोय, तो एक तिकडून पडतोय. सर सांगू का? चुकल तर माहित नाही, सांगा सांगा. पण अगेन्स्ट ऑफ हुम शिवाजी महाराज वॉज फाईट. नाही ना मॅडम, आता लक्षात ठेवा आपली रचना काय असते. अगेन्स्ट ऑफ होम नंतर आपल्याला सहाय्यकारी क्रियापद घ्यायला लागेल ना. अगेन्स्ट ऑफ होम वॉज शिवाजी महाराज फायटिंग. वॉज दुसरं वॉज चुकीच्या ठिकाणी आलं समजा. वॉजची जागा बदलली का कार्यक्रम हुकला सगळा. अगेन्स्ट ऑफ होम वॉज शिवाजी महाराज फायटिंग. तर शिवाजी महाराज लिहा. अगेन्स्ट ऑफ होम, against अगेन्स्ट ऑफ होम वॉज शिवाजी महाराज, वॉज शिवाजी महाराज फायटिंग. चला आता सगळ्यात सोपी पद्धत सांगायला सुरुवात होते. फाईन. फॉर एक्झाम्पल आता काय करायचं माहितीये का, WH वर्ड जे आहेत वर्ड्स त्याच्यानुसार अभ्यास करायचा सगळं. आता आपण हाऊ मेनी आणि हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फार, विच इथपर्यंत आलो होतो. तेवढं कळलंय तुम्हाला, राईट? ज्योती मॅडम कळलंय इथपर्यंत? नाही कळलंय म्हणतात त्या. काय नाही कळलं सांगा आता. सर आता जे तुम्ही विचारलं मला काहीच नाही समजत आहे. सब्जेक्ट कुठे आहे, ऑब्जेक्ट कुठे आहे, काहीच नाही कळत आहे मला. सोडून द्या बघा, आता जे नवीन वाक्य कळाले नाही ते सोडून द्या. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फार एवढं कळलं का? ते आलं होतं काल. आता नाही मग आज नवीन घेतला ना भाग, त्याच्यामुळे नाही कळालं तुम्हाला. मी फक्त काय विचारलं तुम्हाला आता, हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग, हाऊ फार एवढे वाक्य कळाले का? हो सर. हा येत आहे. याच्यात कोणाला डाऊट आहे का अजून विचारून घ्या. चारही याच्यामध्ये हाऊ मच, हाऊ मेनी, हाऊ लॉंग, हाऊ फार आहे काही डाऊट? अजूनही मी तुम्हाला हा बोला 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 प्लीज. राऊत मॅडम थोडं म्यूट करा बरं. हा आता रोमाताई बोला प्लीज. रोमाताई बोला ना, अनम्यूट करा एकदा प्लीज. तुमचा आवाजच नाही येत गड्या ताई. त्यांना आवाज नाही जातोय सर. माझा आवाज नाही जात आहे तुम्हाला? आम्हाला येतोय. हा ऑलमोस्ट. एकदा काय करा, लिव्ह करून परत जॉईन करा म्हणा. लिव्ह झाल्या त्या त्यांच्या मोबाईलला आणि तिथं रेंजला फारच इश्यू आहे बरं का शिकायला पण. म्हणजे मला पहिल्या दिवसापासून जाणवलं असं. चलो ठीक आहे, फाईन, काही बात नाहीये. हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग आणि हाऊ फार हे 4 कन्सेप्ट कम्प्लीट करा. 4 याच्यामध्ये तुम्हाला काही डाऊट नसतील. आता असतील तर थोडेफार प्रॅक्टिस प्रोसेस मध्ये या, सगळे क्लिअर होऊन जातील. हा रोमा मॅडम विचारा प्लीज, काय विचारत का? रोमाताई हा बोला बोला. हा
तुमचा आवाज नव्हता येत, आवाज. ओके, आता येतोय का? तुम्ही काय बोलताय ते ऐकायला नव्हतं येत. बरं, आता येतंय का? आता येतंय का? हो सर, लिहून करून परत जॉईन केली मी. ओके, राईट, चालेल, काही हरकत नाही. हो मी असा प्रश्न विचारत होतो की हाऊ मेनी, हाऊ मच, हाऊ लॉंग आणि हाऊ फार एवढे 4 कन्सेप्ट कळाले का? हा रुमाता, एवढे 4 कन्सेप्ट कळाले का? हो सर. राईट. आता बघा, विच आणि हुज या 2 संकल्पनांना आपल्याला शिकायचं. आता इथून पुढे शिकत असताना सोपं जर करायचं असेल तर काय करायचं? तर एकच WH वर्ड घ्यायचा आणि त्याला घेतल्याच्या नंतर काही वेगळ्या पद्धतीच्या वाक्यरचना आपल्याला पाहायच्या आहेत. एकच WH वर्ड, त्याचा मास्टर झालो आपण की मग पुढे सरकू. दुसऱ्याचा मास्टर झाला की पुढे सरकू. आणि तुमच्यासाठी मी सांगतो ना की तुम्हाला 2 सेशन 3 सेशन एक्स्ट्रा लागले WH क्वेश्चन साठी, तरी मी देईल. आता माझ्याकडे WH क्वेश्चनची व्हिडिओ सिरीज पण तयार होतीये. राईट, कम्प्लीट जवळपास त्यामध्ये 10 व्हिडिओ काहीतरी आहे सगळ्याच्या. निवांत आपलं बसून एक 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 कन्सेप्ट ऑब्झर्व करायचा आणि पाहायचा कसं कसं आहे, काय काय कसं कसं आहे. खूप चांगल्या गोष्टी आहेत. ऍडव्हान्सच्या लेवलवरती तुम्हाला ह्या जेव्हा याल तेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या व्हिडिओ सिरीज तुमच्याशी शेअर केल्या जातील. लक्षात ठेवा, विच म्हणजे कोणता, कोणती आणि कोणते. बरोबर आहे. एक एक्झाम्पल लिहा त्याचं. तुमच्याकडे कोणतं झाड आहे? तुमच्याकडे कोणतं झाड आहे? 2 ओळी सोडून द्या. पुढचं वाक्य लिहा. तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे? तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे? राईट. 2 ओळी सोडून पुढचं वाक्य लिहा. तिथे कोणतं मंदिर आहे? तिथे कोणतं मंदिर आहे? अजून 2 ओळी सोडून लिहा. इथे इथे कोणती क्लासरूम आहे? कोणती क्लासरूम आहे? अजून एक वाक्य लिहा. त्या ग्रुपमध्ये तुझी बहीण कोणती? त्या ग्रुपमध्ये तुझी बहीण कोणती? पुढचं वाक्य. तुम्हाला कोणत्या प्रकारचा लाडू आवडतो? तुम्हाला कोणत्या प्रकारचा लाडू आवडतो? आणि शेवटचं वाक्य. तुमच्याकडे कोणतं घड्याळ आहे? तुमच्याकडे कोणतं घड्याळ आहे? आता ह्या वाक्यांना कोणीही इमिजिएट सोडवायचं नाही. कोणी इमिजिएट सोडवायचा प्रयत्न करायचा नाही. आता आपण काय करणार आहे, ही मीटिंग लिव्ह करू आणि नवीन मीटिंगला जॉईन होऊ इमिजिएट. फाईन. आता 2 मिनिटं चर्चा, 2 मिनिटं आहेच अजून, आपण एखाद 2 वाक्य होईल आपल्याला, पण लिव्ह झाल्याच्या नंतर परत आपल्याला इमिजिएट जॉईन करायचंय, जशी तुम्हाला लिंक येईल तशी. कारण आपल्याला विच आणि हुज या दोन्ही गोष्टी आज मी क्लिअर करणार आहे. एक पण डाऊट नाही राहायला पाहिजे. पण प्रॅक्टिस प्रोसेस मध्ये मात्र यावं लागेल आपल्याला. ठीक आहे. बघा आता विद्या मॅडम, पहिलं वाक्य वाचा. अजून 3 मिनिटं आहे आपल्याकडे. तुमच्याकडे कोणतं झाड आहे? सांगा बरेच उत्तर काय येईल? आता हे वाक्य सोपं कसं करायचंय बघा. Which tree विच ट्री which tree do you have?
अगदी बरोबर. आता हे डू यू हॅव कसं घेतलं तुम्ही? कारण तुमच्याकडे म्हणजे मालकी अधिकाराचं वाक्य आहे, हॅव हॅजचं वाक्य आहे, हे लक्षात आलं. हम्म. आणि हॅव हॅजच्या वाक्यात प्रश्नार्थी करताना आपण डूडज लावतो हे पण लक्षात आलं. बघा विदाऊट अभ्यास करता पण आपल्याला हे क्लिक झालं कारण बेसिक कन्सेप्ट आपले प्रॉपर झालेले आहेत. आता तुम्हाला लक्षात येईल की बेसिक कन्सेप्ट वर मी एवढा दिवस का घालवले किंवा एवढं फोकस का केलं होतं, कारण आता ते बेसिक कन्सेप्ट कामाला येतात डब्ल्यूएच क्वेश्चनच्या वेळेला. राईट? उत्तर सगळ्यांना लक्षात आलं? विच ट्री डू यू हॅव? तुमच्याकडे कोणतं झाड आहे? पुढचं वाक्य ज्योती मॅडम वाचा. तुम्हाला कोणतं पुस्तक पाहिजे? हा सांगा. पाहिजे म्हणजे वॉन्ट. विच बुक डू यू वॉन्ट? विच बुक डू यू वॉन्ट? काही प्रॉब्लेम येतपर्यंत? नाही. सगळ्यांनी ज्याला प्रॉब्लेम असेल त्यांनी विचारा अजूनही. विच बुक डू यू वॉन्ट? जाधवताई पुढचं वाचा. तेथे कोणते मंदिर आहे? हा उत्तर विच टेम्पल आर देअर? आर देअर नाही, इज देअर एकच आहे. हा इथं गडबड करू नका. एक असेल तर इजच लावा. विच टेम्पल इज देअर. ओके. आता आपल्याला इमिजिएट मीटिंग लिव्ह करून पुढची मीटिंग जॉईन करायची. चलो ठीक आहे फाईन. एकदम विच आणि हुज कम्प्लीट करायचंय आपल्याला आज. कोणीच जाणार नाही बरं का जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत. जे जॉईन झालेले नव्हते त्यांनाही सांगा पटकन जॉईन व्हा म्हणून, कारण परत हे संकल्पना कळणार नाहीत त्या.